Good morning, students. Today we are going to start third poem from our course book, which name is The Inchcape Rock, which is written by famous poet Robert Southey. Before turn towards the poem, let me introduce to you icebreakers. Prepare a word register related to marine life. What is the first activity from icebreakers? Prepare a word register related to marine life. म्हणजेच मरीन लाईफशी रिलेटेड असणारे शब्द वर्ड्स तुम्हाला काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. मग कोणते शब्द असतील ते? फॉर एक्झाम्पल सेलर्स, फिश, ओशन, बीच, वेव्ज, कोस्ट, सीशोअर, शिप, salty water, ports, seabirds, captain, anchor, harbor. These are some words related to marine life. You may add some another words also in this word register. Next, second activity, the functions of lighthouse are. What is mean by lighthouse? लाईटहाऊस म्हणजे काय तर दिशादर्शक, एक असा दिशादर्शक की जो काय करतो तर टू गाईड शिप और कॅप्टन, म्हणजे जहाजाला मार्गदर्शन करण्याचं किंवा कॅप्टनला मार्गदर्शन करण्याचं काम कोण करतं तर लाईटहाऊस करतं. मग त्याची फंक्शन्स काय आहेत? द फंक्शन्स ऑफ लाईटहाऊस आर, वन इज गिवन टू यू, टू शो द डायरेक्शन म्हणजे दिशा दाखवणं, टू सर्व ॲज नेव्हिगेशनल एड फॉर मेरिमेट पायलट्स, म्हणजे पायलट्सना नेव्हिगेशनबद्दल काय करणं तर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं किंवा त्याला एक साधन म्हणून कॅप्टन्सना किंवा पायलट्सना काय होतं तर याची मदत होते जहाजावरती किंवा समुद्रामध्ये असताना. इट इज लाईक अ ट्रॅफिक साईन ऑन द सी. इट इज वॉर्न बोर्ड्स ऑफ डेंजरस एरियाज, म्हणजेच लाईट हाऊस जे आहे ते समुद्रामध्ये एखादा डेंजर एरिया असेल तर त्याच्याविषयी वॉर्निंग देतं कोणाला तर कॅप्टनला. टू गाईड द सेलर टू रीच सेफली ॲट कॉस्ट, म्हणजेच या ठिकाणी सेलरला किंवा जहाज चालवणाऱ्यांना कॅप्टनला सुरक्षितपणे किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन कोण करतं तर लाईट हाऊस करतं. टू टेल शिप्स दॅट दे आर नियरिंग टू पोर्ट, म्हणजे एखाद्या जवळच्या बंदराजवळ किंवा एखाद्या समुद्र किनाऱ्याजवळ तुम्ही किनाऱ्याजवळ आलेला आहात हे सांगण्यासाठी लाईट हाऊस काय करतं तर या ठिकाणी जहाजावरती असणाऱ्या कॅप्टनना किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना मदत करतं. दीज आर सम फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस. नेक्स्ट, व्हॉट इज द थर्ड ॲक्टिव्हिटी? डिस्कस इन द व्हेरियस famous rocks in the world and mention the places where they are. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी जगामधल्या काही फेमस रॉक्स विषयी तुम्हाला काय करायचे आहे तर या ठिकाणी माहिती लिहायची आहे आणि ती रॉक्स कुठे आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे काय आहे, बॅलन्सिंग रॉक. वन इज गिवन टू यू, बॅलन्सिंग रॉक हे कुठे आहे तर महाबलीपुरम या ठिकाणी आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज वेव रॉक विच इज प्रेझेंटेड इन ॲरिझन USA. देन लॉच अर्ट जॉर्ज हे कुठे आहे तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे. स्प्लिट ॲपल रॉक हे न्यूझीलंड या ठिकाणी आहे. डेव्हिल्स टॉवर वायमिंग USA या ठिकाणी हे डेव्हिल्स टॉवर आहे. म्हणजे ही काही काय आहेत तर फेमस रॉक्सची या ठिकाणी नावं आहेत आणि ते कुठे आहेत हे या ठिकाणी काय केलेलं आहे तुम्हाला मी उदाहरणादाखल सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फोर्थ ॲक्टिव्हिटी, नरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डेस्ट्रॉयड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम
चांगलं काम काय केलं असेल तर कोणीतरी उद्ध्वस्त केलं असेल, त्याचा कोणीतरी काय केला असेल, नाश केला असेल किंवा वाईट हेतूने ते काय केलं असेल, स्पॉइल्ड केलं असेल, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचे, एखादा प्रसंग, एखादी स्टोरी काय करायची या ठिकाणी नेरेट करायची आहे किंवा काय करायची आहे, तयार करायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला एक स्टोरी सांगते, जस्ट स्टोरी आहे किंवा तयार केलेली आहे. वन्स अपॉन अ टाइम देर वेर टू ब्रदर्स, राम अँड अरुण, लिव्हिंग हॅपीली विथ इच अदर. One day, their wives fought with each other and they decided to live separate. Arun's wife was very bad in nature. She always jealous to Ram and his wife. They both sown wheat grain in their farm. Ram had decided if he would get good grains, he would distributed some amount of grains to poor family. Arun was selfish. He did not want to share his grains with anyone. Arun knew the idea of Ram. Therefore, at night he went to Ram's farm and he burnt his whole grain farm. म्हणजेच या ठिकाणी बघा, या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर दोन भावांमध्ये एका भावाचं जे चांगलं काम आहे ते दुसऱ्या भावाने काय केलेलं आहे, उद्ध्वस्त केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जस्ट ॲज अ स्टोरी म्हणून काय करायचं आहे तर घ्यायचं आहे. तुम्ही नेरेट करू शकता अशा पद्धतीने ही स्टोरी. हे एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. किंवा तुम्ही आणखीन एखादी स्टोरी, आणखीन एखादी एक्झाम्पल बघा. या ठिकाणी एखादा क्लेवर स्टुडंट आहे आपल्या क्लासमधला, हू इज अ क्लेवर स्टुडंट, पंक्च्युअल, हॅप्पी, इंटेलिजंट अँड हेल्पफुल टू हिज क्लासमेट्स. म्हणजे एखादा विद्यार्थी जो आपल्या सगळ्या वर्गांमधल्या मित्रमैत्रिणींना काय करत असेल, मदत करत असेल, तर अशा विद्यार्थ्याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स परीक्षेच्या अगोदर कोणीतरी काय केल्या तर फाडून टाकल्या. तर त्या मुलाचं चांगलं काम दुसऱ्या मुलांनी काय केलेलं आहे, तर ज्यांना जेलसी होते त्याच्याविषयी त्या लोकांनी काय केलेलं आहे, उद्ध्वस्त केलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात एखाद्याचं चांगलं काम नष्ट करण्याविषयी एखादं उदाहरण या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, डिस्कस द फॉलोइंग एक्सप्रेशन्स इन पेअर्स ऑर ग्रुप्स, टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, तर काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत बघा. या ठिकाणी एक्सप्रेशन्स हे काय आहे बघा, मी तुम्हाला याचा अर्थ सांगते. ॲज यू सो शाल यू रीप. म्हणजे काय, तर तुम्ही जे पेराल तेच काय होणार आहे, उगवणार आहे. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. म्हणजे जो काही गुन्हा आहे, क्राईम आहे, त्याला काय मिळणार आहे, शिक्षाही मिळणार आहे. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. म्हणजे तुमच्यासोबत जे तुमच्या आजूबाजूला जे घडतं आहे तेच तुमच्यासोबत काय होणार आहे, घडणार आहे. टिट फॉर टॅट. म्हणजे जशास तसे. इविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. म्हणजे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने वाईट हेतूने जर दुसऱ्याविषयी काय केलं असेल, खड्डा खणला असेल, तर त्या खड्ड्यामध्ये काय होणार आहे, ती वाईट हेतूने ज्या व्यक्तीने खड्डा खणलेला आहे ती व्यक्ती स्वतःच जाऊन त्या खड्ड्यामध्ये पडणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येते का की या ज्या सगळ्या काय आहेत म्हणी किंवा वाक्यप्रचार आहेत, या सगळ्यांचा जवळजवळ अर्थ काय होतो, थोडक्यात एकसारखाच येतो. ऑल द अबोव आर आयडम्स अँड प्रोवर्ब्स. हे काय आहेत, तर आयडम्स आणि प्रोवर्ब्स आहेत. दे ऑल कन्वे द सेम मिनिंग. त्या सगळ्यांचा काय येतो, एकसारखाच अर्थ येतो. दे ऑल मीन दॅट व्हेन अ पर्सन ॲक्ट्स विथ अ सर्टन इंटेन्शन द रिझल्ट्स विल बी द सेम ॲज द ॲक्शन. म्हणजे या ज्या आयडम्स किंवा हे जे वाक्यप्रचार आहेत, प्रोवर्ब्स आहेत, हे काय सुचवतात, तर एखादी व्यक्ती ज्या इंटेन्शननी, ज्या हेतूने काय होते तर वागते, त्याचा रिझल्ट जो आहे तो सेम तसाच असतो. म्हणजे काय, इफ द इंटेन्शन्स आर गुड द पर्सन विल बेनिफिट फ्रॉम रिवॉर्ड्स. म्हणजेच ज्या हेतूने ती व्यक्ती वागलेली आहे तो हेतू जर चांगला असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला काय मिळणार आहे, त्याचं बक्षीस मिळणार आहे किंवा त्याचा रिवॉर्ड मिळणार आहे चांगल्या वागण्याचा किंवा चांगल्या इंटेन्शनचा.
इफ द इंटेन्शन्स आर इविल ही विल बी पनिश्ड. जर समजा त्या व्यक्तीचा हेतू चांगला नसेल तर त्या व्यक्तीला काय मिळणार आहे, शिक्षा ही नक्कीच मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात यामध्ये दिलेल्या ज्या या ॲक्टिव्हिटीज आहेत, एकूण किती आहेत, 5 ॲक्टिव्हिटी आहेत. तर या 5 ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा बघा. तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे, यू हॅव टू प्रिपेअर वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ. Then you have to know some functions of lighthouse. Then third activity, you have to know some various famous rocks in the world, and then narrate story about someone's good work destroyed by anyone or destroyed by someone else. डिस्कस द एक्सप्रेशन्स इन द पेअर्स ऑर ग्रुप्स. म्हणजे या ठिकाणी 5व्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे थोडक्यात, तर ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कस करा आणि त्याच्यावरून तुम्हाला काय समजतं हे काय करायचं आहे तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपली पोएम ज्याच्याशी रिलेटेड आहे त्याच्याशी संबंधित थोडक्यात काय आहेत तर या ॲक्टिव्हिटीज आहेत. हे तुमच्या लक्षामध्ये येईल की ज्यावेळी आपण ॲक्च्युअल पोएम स्टार्ट करू त्यावेळी. आणि हे सगळं जे आहे म्हणजे ह्या सर्व ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचे, तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत.